आज आपण बोलणार आहोत हृदयाचा विकार आणि तेलाचा वापर या विषयावरती. कोणतं तेल वापरायला पाहिजे, किती प्रमाणात वापरायला पाहिजे, वेगवेगळे तेल कसे असतात आणि त्याचा हार्ट अटॅकशी किंवा हार्ट डिसीजशी कसा संबंध आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, तेल जे असतं त्याच्यामध्ये ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स असतात. काही सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, काही अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे हार्टसाठी चांगले नसतात. अनसॅच्युरेटेड किंवा मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स हे हार्टसाठी चांगले असतात. म्हणून यांचं कंटेंट तुमच्या ऑइलमध्ये किती आहे किंवा तुमच्या तेलामध्ये किती आहे या हिशोबाने कोणतं तेल हार्टच्या पेशंटनी वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे हे ठरतं. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात चांगलं ऑइल असतं ते असतं ऑलिव्ह ऑइल, कारण याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स जास्त असतात. पण याचे दोन डिसएडव्हान्टेज असतात. एक, हे थोडं कॉस्टली असतं आणि दुसरी गोष्ट, जसं आपण आपल्या घरी इंडियन जेवणामध्ये प्रत्येक गोष्टीला फोडणी लावतो त्या फोडणीसाठी हे तेल सुटेबल नसतं. म्हणून हे तेल इंडियन लोकांमध्ये बाय अँड लार्ज खूप जास्त यूज केल्या जात नाही. जर तुम्ही नुसतं सॅलड खात असाल, तुम्ही पिझ्झा खात असाल, तुम्ही पास्ता बनवत असाल, त्यावेळेला ऑइल म्हणून जर यूज करायचं असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा यूज नक्कीच करू शकता. नंबर 2 वरती काय असतं, रिफाईंड ऑइल किंवा कच्ची घाणी किंवा कोल्ड प्रेस ऑइल. मग आपण रिफाईंड ऑइल जर यूज केलं तर त्यामध्ये ते टेस्टला चांगलं असायला पाहिजे, म्हणून त्याच्यामधले मेजॉरिटी गोष्टी ज्या आहेत त्यातून निघून जातात जेव्हा आपण त्याला प्रोसेस करतो त्यावेळेला. आणि म्हणून या ऑइलच्या पेक्षा कच्ची घाणीचं किंवा कोल्ड प्रेस ऑइल यूज करणं हे जास्त चांगलं असतं. कच्ची घाणीचं ऑइल याच्यामध्ये ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स हे जास्त प्रमाणात असतात आणि रिफाईंड ऑइलमध्ये ते कमी प्रमाणात असतात. म्हणून आपण तेल यूज करताना कच्ची घाणी किंवा कोल्ड प्रेस ऑइल यूज करायला पाहिजे, यात काहीही डाऊट नाही. त्यानंतर कच्ची घाणीचं ऑइल यूज करताना कोणतं ऑइल यूज करायचं, तर त्यामध्ये करडीचं, सूर्यफुलाचं, सोयाबीनचं आणि शेंगदाण्याचं असे 4 प्रकारचे ऑइल्स असतात. हे ऑइल्स आपण वेगवेगळ्या मात्रामध्ये किंवा अल्टरनेटली प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये चेंज करून यूज करू शकतो. त्यानंतर कोणतंही ऑइल यूज करताना जर तुम्ही ते रिपीटेडली तळण्यासाठी यूज करत असाल तर ते ऑइल आपण नंतर नॉर्मल जेवणासाठी यूज नाही करायला पाहिजे. कोणतं ऑइल यूज करताना आपण जर काही तळण करत असू तर त्याचं प्रमाण जेवढं कमी ठेवू तेवढं बेटर राहतं. आणि तळणासाठी जर तुम्हाला यूज करायचंच आहे तर जे शुद्ध तूप आपल्या घरी बनतं ते यूज करणं जास्त योग्य राहतं ऑइल यूज करण्यापेक्षा. याचं रिझन असं आहे की जेव्हा आपण त्याला खूप हाय टेम्परेचरवरती बॉईल करतो त्यावेळेला त्याच्यामधले अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामुळे ते तेल हार्टसाठी चांगलं राहत नाही. परंतु जेव्हा आपण शुद्ध तूप यूज करतो, हे शुद्ध तूप हाय टेम्परेचरवर सुद्धा अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेडमध्ये कन्वर्ट होत नाही आणि हार्टसाठी चांगले असलेले पदार्थ त्याच्यामधले मेंटेन राहतात आणि म्हणून तळण्यासाठी शुद्ध तूप यूज करणं जास्त योग्य आहे. आता हे सर्व सांगितलेल्या गोष्टींना जर आपण समराईज केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तेल हे कोणत्याही प्रकारचं असो ते जेवढं कमी यूज केलं तेवढं बेटर आहे. तळलेले पदार्थ जेवढे कमी खाल्ले तेवढं चांगलं आहे. तळण्यासाठी जर तुम्हाला तेल यूज करायचं असेल तर ते तेल यूज करायच्या ऐवजी चांगलं तूप यूज केलेलं जास्त योग्य आहे. तळण्यासाठी यूज केलेलं तेल नॉर्मल जेवणामध्ये यूज न केलेलंच बरं. बाहेरचं जेवण आपण जेवढं टाळू तेवढं बेटर आहे, कारण की त्याच्यामध्ये कोणतं तेल यूज केलं हे आपल्याला माहीत नसतं. आणि या सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ऑइल यूज करायचं आहे किंवा तेल यूज करायचं आहे ते कच्ची घाणी किंवा कोल्ड प्रेस ऑइल असेल तर ते जास्त चांगलं आहे, कारण त्याच्यामधले नॅचरल जीवनसत्व हे मेंटेन्ड असतात. रिफाईंड ऑइल जे आपल्याला मार्केटमध्ये विकत भेटतं ते आपण जेवढं कमी यूज करू तेवढं चांगलं आहे. मग आता कच्ची घाणी किंवा कोल्ड प्रेस ऑइल कोणतं यूज करायचं, तर पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही सोयाबीन यूज करा, त्याच्यानंतरच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही करडीचं तेल यूज करा, त्याच्या 2 महिन्यानंतर तुम्ही कच्ची घाणीचंच राईस ब्रान ऑइल यूज करा. अशा पद्धतीने दर 2-2, 3-3 महिन्याला तुम्ही कच्ची घाणीचं वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल यूज केलं तर तुमच्यासाठी योग्य राहील. आणि अगेन मी पुन्हा सांगू इच्छितो की त्या ऑइलचं प्रमाण आपल्या जेवणात जेवढं कमी राहील तेवढं चांगलं.